हा काय नजारा आहे मित्रांनो, काय निसर्ग आणि काय तो वसईचा किल्ला. तर मित्रांनो, आमची टीम हसत खेळत वसईच्या जो किल्ला आहे, जो वसईचा राजवाडा आहे त्या ठिकाणी पोहोचले. तर हा आपल्या पाठीमागे दिसतोय तो वसईचा किल्ला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस जिंकला त्यावेळेस जव्हारचे राजे जायबा मुकणे यांनी आपले काही सैन्य महाराजांना दिले होते आणि त्याच्यामुळे महाराजांना हा किल्ला जिंकायला सोपा झाला. तर हा किल्ला आपण या ठिकाणी पाहू शकतोय. हा किल्ला मित्रांनो खूप जुनं आहे, पेशव्यांच्या काळातलं आहे. तर हे भिंती आपल्याला दिसतात या व्हिडिओमध्ये. खूप जुनं बांधकाम आहे हे आपल्याला या व्हिडिओमधून दिसतंय. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमधून हा वसईचा किल्ला पाहतोय. हा किल्ल्याचा परिसर आणि इथं मित्रांनो पर्यटकांची जरी वर्दळ असली तरी परंतु झाडी वगैरे जास्त आहे आणि हे दगडगोट्यामध्ये बांधकाम आहे. तर आमची टीम या वसईच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आम्ही इथं आलो आहे मित्रांनो. नवनाथ कोंडावळे पुढे निघालेत, शिके भांगरे आहेत, मारुती खाडे, संदीप झडे आणि नागरी राजे. आमची टीम या रस्त्याने येता येता या रस्त्याच्या कडेला असलेला हा निसर्गरम्य परिसर, हा जुना वाडा या ठिकाणी थांबली आणि संदीप झडे सर पुढे निघाले. तर या किल्ल्यातून मित्रांनो काही शेळ्या बाहेर येताना दिसत होत्या आपल्याला. तर इथून एक दरवाजा दिसला आणि या दरवाजातून आम्ही सगळेच्या सगळे आतमध्ये गेलो. तर आतमध्येही मित्रांनो हे दृश्य आपल्याला दिसलं. ह्या सगळ्या भिंती आणि त्याच्यामध्ये असलेली ही मोकळी जागा, अधूनमधून असलेली शिंदीची झाडा आणि या भिंतीवर वाढलेलं थोडंफार गवत, बारीक सारीक झाडा हे पाहत आमची टीम आतमध्ये निघाली. नागरीदाजी सगळ्यांच्या पुढे आहेत आणि पुढे येऊन मित्रांनो इथं थांबलो. हे दृश्य पाहत असताना आपल्याला इथं एक भुयार दिसलंय आणि हे भुयार मित्रांनो एक वरून विहिरीसारखा आकार आहे. इथं खूप सारे म्हणजे टेळणी बुरुज किंवा असं काही इथं आपल्याला पाहायला भेटतंय. वरून त्या जे भुयार आहे त्याला हा वरून विहिरीसारखा आकार आहे आणि चालताना मित्रांनो थोडंसं हातापायक पाहून चालायला लागते, कारण खाली गवत गबाळ भरपूर आहे. तर असं बघत असताना आम्ही इथं अनेक भुयारी मार्ग किंवा गुप्त मार्गसुद्धा आपल्याला दिसले. खाली फरशी टाईप दगडी आणि आतल्या आत काहीशी बारव किंवा विहीर हे असं आपल्याला इथं दिसलंय. तर तसेच काही राजनासारखे आकार, वरून वाढलेले झाडा जंगल. कारण मित्रांनो हे बरेच दिवसाच आहे. काही ठिकाणी भिंती पडल्यात, काही ठिकाणी बरंच अडचण हे झाडांमुळं झालं आहे. येलवाकसुद्धा इथं भरपूर आहेत आणि अशातच काही ठिकाणी आपल्याला त्यांचे ओटे दिसतात. काही ठिकाणी दरवाजे आहेत. तिथून आत गेल्यानंतर मित्रांनो अशा छोट्या मोठ्या ज्या त्यांच्या काही असेल हे बघा दरवाजासारखं. तर असं हे अनेक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. काही ठिकाणी या भिंती पडलेल्या आहेत
असं करत करत आमची टीम एक एक याच्यातून बाहेर पडत होती. बघा खूप उंच आहे हे बांधकामसुद्धा, अजून काही ठिकाणी भक्कम आहे. हे गेट, त्याच्यावर त्यांचं शिंबॉल आहे काहीतरी. आणि इथं सुद्धा मित्रांनो एक काहीतरी त्यांनी बनवलंय, आपल्याला काही नाव माहीत नाही. खालून राजनासारखा आकार आणि हे पूर्ण दगडामध्ये बांधकाम आहे. त्याच्या वर जाण्यासाठी पायऱ्या आहेत, वर सपाट वाटत आहे. आणि इकडे सुद्धा भरपूर मोठा परिसर आहे आणि सगळीकडं हेच आपल्याला पाहायला मिळतंय. इथं एक आहे मित्रांनो त्या काळची त्यांची पाणी प्यायची विहीर म्हणजे बारव. इथं सुद्धा पाणी, त्या पाण्याचा उपसा न झाल्यामुळं ते थोडंसं खराब झालं आहे. इथं खूप साऱ्या शिंदी आहेत आणि ह्या शिंदींची मित्रांनो ताडी काढतात इथले लोक काही. तर मग असं करत करत आम्ही आता याच्या वर आमची टीम निघाली. वर मित्रांनो सगळ्या दगडी बांधकाम आणि हा वरून खाली दिसत असलेला हा नजारा. बाजूलाच शिंदींचा एक बन आहे आणि त्याच्यात खूप शिंदीची झाडं आहेत, अजूनही दुसरी झाडं आहेत. आणि त्यालाच लागून हा जो किल्ला आहे हा इथं पडक्या अवस्थेत उभा आहे. आणि हा आहे मित्रांनो पुरातन विभागाच्या ताब्यात. याच्याच बाजूला पुरातन विभागाचं एक म्हणजे ऑफिस आहे, कर्मचारी आहेत. तर असं हे बांधकाम आपल्याला ह्या वसईच्या किल्ल्याला बघायला भेटते. इथं हे समुद्राच्या कडेला असल्यामुळं इथं पेशव्यांच्या काळात, नंतर इंग्रजांच्या काळात बरंचसं काही लपवलं जायचं, ठेवलं जायचं. जी सागरी वाहतूक जी व्हायची ती इथं बरीच ठेवल्या जायची. तर असा हा वसईचा किल्ला मित्रांनो. पूर्वी चांगली स्वच्छता असेल, परंतु आज पडक्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या ठिकाणी मित्रांनो अनेक पिक्चरच्या शूटिंगा झाल्यात असे इथले कोणी जे आहेत ते सांगतात. हे काम पूर्ण दगडगोट्यामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. तर असा हा वसईचा किल्ला आटोपून आम्ही आता पुन्हा निघालो मित्रांनो. आम्ही आता कुठं वसई बीच ना, वसई बीच म्हणून आहे इथं ह्या समुद्राच्या कडेला. इथं आम्ही आलो आहे. दाजी आहेत आणि मी आहे. बाकीचे आमचे गेलेत खाली, पार पाण्याजवळ दिसतात. आणि खूपच असा लांब अथांग असा समुद्र दिसतोय मित्रांनो. आणि ह्या समुद्राच्या कडेला आम्ही इथं उभं आहे. ह्या बीचवर असं पाहायलासारखं एवढं काही विशेष काही नाही. ठराविक अशी जहाज आहेत, म्हणजे त्या होड्या आहेत इथं मासेमारीच्या. आणि ठराविक लोक इथं पर्यटन आहे, पण मग काही एवढं नाही आहे. ठराविक कुठंतरी आपल्याला दोन चार माणसं दिसतात. तर इथं ही वाळू जी दर्याची वाळू किंवा समुद्राची रेती जी म्हणतात, इथं बारीक अशी भरपूर प्रमाणात आहे. तसंच इथं समुद्राच्या कड्याला मर्यादा म्हणून जी वनस्पती असते, ओळखली जाते मर्यादा म्हणून, ती सुद्धा आहे मित्रांनो इथं. तर मग आपण इथं थोडासा की एक फिरायचा आनंद घेणार आहे. आणि इथून जाता जाता थोडीशी ही दर्याची रेती किंवा वाळू आणि ती मर्यादा वनस्पती घेऊन इथून निघणार आहे आम्ही. तर असा एक हा आमचा धावती भेट ह्या बीचवर झाली. परंतु पायासारखं असं विशेष काही इथं वाटत नाहीत. बाकीचे आमचे गेलेत सहकारी पाण्यामध्ये. तसेच इकडं सुद्धा काही पर्यटक आलेत, पण मग आम्हाला एवढं म्हणजे असं विशेष काही इथं वाटलं नाही. तर मग चला आता आपण पुढं कुठं जातोय त्या पद्धतीनं त्या व्हिडिओमध्ये आपण पुढे भेट घेणारच आहे.